आवडेल, की लोकांना वाटतं की रूट कॅनल केलं म्हणजे संपलं, हां, की त्या बरोबर. दाताचा पुढे काहीच होणार नाही. हां, म्हणजे हां, हां. आता मी रूट कॅनल केलंय. हो, आता मला प्रॉब्लेम नाही. नक्कीच. हां, तो दात नॅचरल आहे. ओके. हार्ट सर्जरी केल्यावर पण माणूस मरतो नंतर. बरोबर. तुमचं मेंटेनन्स हां, अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये मेंटेनन्ससाठी पैसे पे करायला लागतात किंवा मेंटेनन्स हे कल्चरमध्येच नाहीये. बरोबर. एकदा त्या गोष्टींचे पैसे भरले म्हणजे ते पूर्ण झालं असं नाहीये. हं, हं, हं. रूट कॅनल केल्यानंतर त्याच्यावर आपण कॅप बसवतो. हो, कारण का तो दात ब्रिटल होतो रूट कॅनल केल्यावर. बरोबर. त्याचा लाईफ 10 वर्ष, 12 वर्ष तुम्ही चांगल्यातल्या चांगलं व्यवस्थित मेंटेन केलं तर 15 वर्ष. हं, हं. टाईम टू टाईम तुम्हाला जे कॅप आहे, टोपी म्हणतो आपण, हं. ती चेंज पण करायला लागते. ओके. टोपीचे खूप प्रकार आहेत. हां, हां. मेटल कॅप आहे, सिरामिक कॅप आहे, हां, हां. झिरकोनिया आहे. आजकाल म्हणजे हे झिरकोनिया, DMLA ह्या सगळ्या कॉम्प्युटराइज्ड कॅप्स आहेत. ओके. त्याच्यानंतर 3M लावा आहे, रोबस्ट कॅप आहे. खूप कॅप्स आहेत हं, आज. हं, हं. असेच इम्प्लांटच्या प्राइसपेक्षा जास्त कॅपची प्राइस पण आहे एवढं. पण तुम्ही योग्य ती आणि चांगली कॅप्स डॉक्टरांच्या सल्ल्याने लावून घेतली, हां, हां. तर फिटिंग कॉम्प्युटराइज्ड असेल तर फिटिंग चांगली होते. मेटल कॅप्स मुळे तुमचे गम्समध्ये आणि दातांच्या ह्याच्यात अन्नकण अडकत ओके. राहतं हां, हां. आणि 5-6 वर्षानंतर तुमचा तो दात आतनं सडत जातो. पण रूट कॅनल केलाय त्याच्यामुळे तुम्हाला कळत नाही. कळत नाही. हां, तुम्ही हां. कधीतरी कडक खाता आणि तुटतो. हां, हां, हां. माझ्याकडे खूप पेशंट असेच येतात इम्प्लांट करण्यासाठी, की त्या डॉक्टरनी रूट कॅनल आणि कॅप लावलेली एवढे ₹10,000 घेतलेले आणि आज दात तुटला. काय पैसे फुकट गेले. हां, हां. अरे तुम्ही 10 वर्ष खाल्लं त्याच्यानी. बरोबर. पैसे फुकट नाही गेले. हां, 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 पहिली हां. गोष्ट तुम्ही त्याच्यानंतर कधी क्लिनअपला गेलात का? नाही ओके. का क्लीनअप करायची गरज नाही पडली. मी ब्रश करतो. मी ब्रश करतो. अरे ब्रश तुम्ही त्याच्यासाठी नाही करत. त्यामुळे तुम्हाला वर्षातनं एकदा डेंटिस्टकडे जाऊन क्लीन करणं जरुरी आहे. गरजेचं आहे. हां, हां, हां. आणि जर कॅप लावली तर वॉटर फ्लॉसर आणि फ्लॉसिंग हे हं. जरुरीच आहे. तुम्ही कितीही चांगली कॅप लावा आणि जर मेंटेन नाही ठेवलं, हं, हं, तर हं. तुमचा दात आतनं सडणारच आहे. फक्त नक्की. चांगल्या क्वालिटीच्या कॅपनी तर सडण्याचं जे आहे प्रमाण ते 5-6 वर्षात नाही, ॲटलीस्ट 15-20 वर्षानंतर जातं कम्प्लिटली. ओके. आजकाल तर वॉरंटीच्या कॅप्स पण आलेल्या आहेत, की 15 वर्ष, 25 वर्ष पण वॉरंटी मिळते तुम्हाला कॅप्सला. ओके. पण ती कॅप्सची वॉरंटी असते. हां, हां, तुमचा हां. दात आतनं सडून तुटला, तर त्याची त्यासाठी काही नाही करू शकत. त्यामुळे मेंटेनन्स हा एक कीवर्ड आहे, की तो प्रत्येकाने केलं केला पाहिजे. पाहिजे.